मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता पुढे गाडी चालवणाऱ्या माणसाला विचारतो, नक्की आम्हाला तू कुठे घेऊन चालला आहेस? तेव्हा तो काहीच बोलत नाही. ते पाहून मल्हार आता त्याची गचंडीच पकडतो. तेव्हा तो खूप घाबरतो आणि पटकन गाडी थांबवतो. मंजुळा आणि निरंजन मामा देखील आता घाबरलेले असतात की नक्की हा काय प्रकार आहे. तर स्वरा कुठे आहे असं मल्हार सारखा त्याला विचारत असतो. तो गाडीच्या खाली उतरतो. सर्वजण आता गाडीतून उतरतात. नंतर आता जो ड्रायव्हर असतो मल्हार पुन्हा त्याला पकडतो. आता जी हुडी घातलेली असते त्यामुळे तो ओळखूच येत नसतो. मल्हार आता हुडी बाजूला करत पाहतो तर तो अभिषेक असतो. अभिषेक आता खूप घाबरलेला असतो. तर अभिषेक दादा तुम्ही इथे कसे काय असं मंजुळा म्हणते. तेव्हा आता तो म्हणतो की मला कुणीही मारू नका, मीच तुम्हाला इकडे बोलवलंय कारण की तुमच्या महत्त्वाचं मला काहीतरी सांगायचंय. स्वरा गायब झाली आहे पण मी तिला गायब केलं नाही. मी तुमच्या आता बायको विरोधात बोलतोय. म्हणजे तुमच्या बायकोने स्वराला गायब केलं असं मला वाटतंय. जेव्हा पोलीस स्टेशनमधून ती बाहेर आली होती तेव्हाचा सर्व प्रसंग घडलेला आता तो सांगत असतो. तर आता मोनिकाने मला धमकी दिली की तू आता शुभंकरच्या वतीने तिकडे स्वराला US ला घेऊन जा. पण मी तिला कसा घेऊन जाऊ शकतो? स्वरा तर किडनॅप झाली आहे. आणि तुम्हाला एकच सांगतो, शुभंकर अजून मला दिसला पण नाही, मी त्याला पाहिलं सुद्धा नाही. तर आता मंजुळा म्हणते तुझा आणि शुभंकरचा डाव आहे हा, खोटं बोलू नकोस. त्यावरती आता अभिषेक म्हणतो तसं काही नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. हा सर्व काही मोनिकाचा प्लॅन आहे. मोनिकाने स्वराला किडनॅप केलं असेल असं मला वाटतंय. तेव्हा मल्हार म्हणतो तुझ्याकडे काय पुरावा आहे? हे अभिषेक म्हणतो मी मगाशी सांगितलं ना, मोनिका मॅडम मला भेटल्या होत्या आणि तिचंच हे सर्व कारस्थान आहे. सॉरी, मी तुमच्या बायको विरोधात बोलतोय. मल्हार म्हणतो हे सगळं खरं आहे कशावरून? त्यावरती अभिषेक म्हणतो हे पहा, तुम्हाला जर माझ्या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं नसेल, मोनिका मॅडमच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे हे तुम्हाला काढून घ्यायचं नसेल तर मी लगेच तावडेंना फोन करतो, तुम्ही पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जा. त्या असं म्हणून अभिषेक लगेच तावडेला फोन करणार असतो की मीच यांना इकडे घेऊन आलोय, मीच पळवलंय यांना. पण आता मल्हार पटकन अभिषेकच्या हातातून तो फोन घेतो आणि म्हणतो हे बघ अभिषेक, स्वराला तू किडनॅप केलं नसेल तर ठीक आहे, मी तुझ्या बाजूने आहे. पण जर मला समजलं की तूच तिला किडनॅप केलं आहे, तू आहे आणि मी आहे. त्यावरती मंजुळा म्हणते स्वराला मी शोधते मल्हार सर, पण तुम्ही अगोदर जेलमध्ये जा, उगीच या विषयाचा खूप गुंता होईल. तेव्हा मल्हार म्हणतो नाही, मी आता स्वराला शोधल्याशिवाय आणि त्याचबरोबर मोनिकाला या प्रश्नांची उत्तरं विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. ते आता घरी जायला निघतात आणि अभिषेकवर पुन्हा एकदा विश्वास ठेवतात. दुसरीकडे आई आणि क्षमा या दोघीही आता म्युझिक रूममध्ये बसलेले असताना ना बाहेरून आवाज येतो की दाराची बेल कुणीतरी सारखं वाजवतंय. क्षमा आता आईकडे पाहत पुढे जाते आणि दार उघडून पाहते तर समोर मल्हार आणि मंजुळा आलेले असतात. त्या दोघांना पाहून आई आणि क्षमाला आता खूप मोठा धक्का बसतो. आता मल्हार आणि मंजुळा आल्यामुळे क्षमाला आनंद होतो. ती म्हणते की निरंजन मामा कुठे आहेत? तेव्हा आम्ही तुम्हाला सगळं काही नंतर सांगतो. मोनिका कुठे आहे? कारण स्वराचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा मोनिका तिच्या बेडरूममध्ये असेल असं आता क्षमा म्हणते. मल्हारने आता पुन्हा दार लावून घेतलेलं असतं. तेवढ्यातच कुणीतरी पुन्हा दरवाजाची बेल वाजवतं. मल्हार आता खूप घाबरतो. तो मंजुळाला म्हणतो आता आपल्याला लपायला हवं. म्हणून तो मंजुळाला घेऊन आता रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु समोरून मोनिका आल्यामुळे आता तो लगेच दुसऱ्या रूममध्ये जातो आणि मंजुळाला म्हणतो की इथे लपा. दोघेही आता रूममध्ये असतात. इकडे क्षमा ही घाबरलेली असते. तिला दार उघडू की नको असं झालेलं असतं. तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि म्हणते अहो डोरबेल वाजतीये वहिनी, अशा स्टॅच्यू सारख्या काय बघत बसले आहात, दार उघडा. तेव्हा आता क्षमा दार उघडते. समोर आता तावडे आणि त्यांचे सहकारी आलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तुमचं इथे काय काम आहे असं मोनिका विचारते. मला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे कारण मल्हार कामत, निरंजन आणि त्याचबरोबर मंजुळा इथेच लपून बसल्याचा आम्हाला दाट संशय आहे. तर इकडे मल्हार आता सर्व बोलणं ऐकत असतो. तो मंजुळाकडे पाहून खूप घाबरलेला असतो. इथे कुणीही आलेलं नाहीये असं मोनिका म्हणते. त्यावरती क्षमा म्हणते हो ना बरोबर आहे. तर या अगोदर सुद्धा डोरबेल वाजली होती तेव्हा घरात कोण आलं होतं मग असं मोनिका म्हणते. त्यावरती क्षमा जरा घाबरते. ती म्हणते इथे तर श्वेता आली होती. तेव्हा श्वेता इथे आलीच नव्हती कारण ती माझ्यासोबत रूममध्ये माझं काम
करत होती असं आता मोनिका म्हणते. तेव्हा आता आई म्हणतात, क्षमा श्वेता नव्हती, संगीता होती. संगीताला आता आवाज देण्यात येतो. तेव्हा ती लगेच पुढे येते आणि म्हणते, मीच मगाशी डोरबेल वाजवली होती का, काही प्रॉब्लेम आहे का? आता मोनिका म्हणते, बरं ठीक आहे, पण क्षमा वहिनी खरंच मल्हार आणि मंजुळा इकडे आले नाहीत ना? असेल तर सांगा, नाहीतर आपण उगीच अडकू. तेव्हा आता तुम्ही बोलण्यामध्ये वेळ घालवू नका, आम्हाला इथे घराची झडती घ्यायची असं तावडे म्हणतात. सहकाऱ्यांना घेऊन घराची झडती घ्यायला निघतात. तेव्हा मल्हार आणि मंजुळा खूप घाबरतात. क्षमा आणि आई देखील खूप घाबरलेले असतात. आता त्या पोलिसांपाठोपाठ चालतात. तर ज्या रूममध्ये आता मल्हार आणि मंजुळा लपलेले असतात त्या गॅलरीच्या बाहेर ते दोघेही जातात आणि तेथे लपतात. त्या रूमची आता पूर्णपणे तावडे झडती घेतात, पण तेथे आता कुणीही नसतं. तर आता गॅलरीमध्ये मल्हार मंजुळा लपलेले असतात. त्याच ठिकाणी आता बरोबर तावडे येतात. मल्हार हा तावडेला पाहतो तर क्षमा तर डोळे बंद करूनच घेते. तिला असं वाटत असतं की आता मल्हार भाऊजी पोलिसांच्या तावडीत लगेच सापडतील की काय. दुसरीकडे आता स्वराला झोप येत नसते. तेव्हा साहेबराव म्हणतो, बाळा तुला झोप येत नाही का? ती म्हणते की नाही. तर तिला आता आठवत असते, गुरुजी माझ्यासाठी रोज अंगाई गायचे, माझी मंजुळा आई सुद्धा. त्यावरती साहेबराव म्हणतो, नाहीच येत का रे बाळा तुला झोप? स्वरा म्हणते, नाही ना मामा, नाही येत. तर आता हा साहेबराव तुझ्यासाठी असं गाणं गाईल ना, हे झोप येईल आणि तू सकाळीच उठशील असं आता तो म्हणतो. त्यावरती स्वरा म्हणते, हो गा ना मग. तो आता लगेच हातातील घुंगरू वाजवून पिकल्या पानाचं हे गाणं गातो. स्वरा म्हणते, राहू देत मामा, तुम्ही गाणं गाऊ नका. पण ती आता विचारू लागते की मंजुळाईचे एवढे फोटोज तुमच्या रूममध्ये कसे काय? तो म्हणतो, मी नाही सांगणार, कारण तू मला मामा का म्हणालीस? ती म्हणते, बरं सॉरी काका, आता सांगाल का? तो आता हसतो आणि म्हणतो, स्वरा मी अगोदर तुला राजकुमार आणि राजकुमारीची एक गोष्ट सांगतो आणि मग त्यानंतर मंजुळाचे हे फोटोज का लावलेत ना तेही सांगतो. तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते. तर तो म्हणतो, एक होती राजकन्या आणि एक होता राजकुमार. राजकन्या खरंच खूप छान नाचायची, मी तो राजकुमार तिच्या खूप प्रेमात होता. मी तिला आता विचारलं होतं लग्नाबद्दल. राजकुमाराला काहीही करून तिच्याबरोबर लग्न करायचंच होतं, पण त्या राजकुमारीचा कधी हो होता तर कधी नकार होता. त्यामुळे तो खूप कन्फ्यूज असायचा. पण काहीही झालं तरी त्याचं एकच स्वप्न होतं, ती राजकुमारी त्याची झाली पाहिजे असं म्हणून तो आता मंजुळाच्या फोटोकडे पाहत राहतो. त्यानंतर आता पुढे काय झालं असं स्वरा विचारू लागते. पुढे आता सांगू लागतो, एके दिवशी काय झालं, राजकुमारी हो म्हणाली, त्या दोघांच्या लग्नाची शेवटी सुपारी फुटलीच. स्वरा आता मन लावून सगळं काही ऐकत असते. दुसरीकडे मल्हार आणि मंजुळा हे दोघेही अजून गॅलरीत लपलेले असतात. तावडेंना जरा संशय आलेला असतो की इथे कुणीतरी आहे, म्हणून तो थोडा पुढे जाणार असतो. तर क्षमा आता खूप घाबरते. तेवढ्यातच तिला आता निरंजन मामाचा फोन येतो. आता तो फोन आल्यानंतर तावडे म्हणतात, तुम्हाला नक्की कुणाचा फोन आलाय? तेव्हा निरंजन मामाचा फोन. तुम्हाला काय येतोय वहिनी असं मोनिका खूप जोरात ओरडते. तेव्हा आता क्षमा खूप घाबरते. तर तावडे म्हणतात, अगोदर तो फोन घ्या आणि स्पीकरवर टाका. तेव्हा क्षमा आता खूपच घाबरते. आता खूप जोरात तिच्यावर ओरडतात. क्षमा आता पटकन तो फोन घेते. तेव्हा निरंजन मामा म्हणतात की क्षमा वहिनी, अहो आम्ही आता बाहेर आलोय. तर आता तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही इकडे बाहेर आलो आहे, आम्ही पळून गेलो आहे असं निरंजन मामा विचारतात. क्षमा म्हणू लागते की मला यांचा फोन आला होता तेव्हा समजलं की तुम्ही पोलीस स्टेशनमधून गायब झाला आहात. तेव्हा हो, स्वराचा आता पत्ता लागत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही निरंजन मामा म्हणतात. तेव्हा आता तावडे इशारा करून क्षमाला विचारतात, ते तिघी कुठे आहेत हे विचारा. तर क्षमा तसं विचारते, पण मामा आता काही सांगत नाही, ते ट्रेनमध्ये बसलेले असतात. तर आता जोगेश्वरी स्टेशन आलं आहे असं तेथे अनाऊन्स होतं. तेव्हा आता सर्वांना समजतं की जोगेश्वरीमध्ये आता ट्रेन थांबेल, तिथेच हे तिघीजण आहेत. तेव्हा आता क्षमाच्या जरा जीवात जीव येतो. मल्हार आणि मंजुळा हे दोघेही आता गॅलरीत असतात. नंतर आता तावडे लगेच सहकाऱ्यांना सांगतात, एक विरारच्या दिशेने टीम जा आणि दुसरी जोगेश्वरीच्या दिशेने. मी रेल्वे पोलिसांना तसं फोन करून सुद्धा सांगतो असं म्हणून पुन्हा एकदा गॅलरीकडे तावडे येतात. तेव्हा मल्हार मंजुळा अजूनच घाबरतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये साहेबराव आता सांगतो, तो राजकुमार कोण होता स्वरा तुला माहिती आहे का? तो राजकुमार होतो मी, परंतु स्वरा आता झोपलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.